छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत असं राऊतांनी म्हटलंय। रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ हे माहिर आहेत असं म्हणत या ठिकाणी संजय राऊत यांनी निशाणा साधलेला आहे छगन भुजबळांवर। त्याचबरोबर शरद पवार यांच्याविषयी सुद्धा भाष्य केलंय। शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत असं राऊत म्हणाले। छगन भुजबळ आणि पवारांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबल साहब बहुत बड़े कलाकार हैं। उसने फिल्मों में भी काम किया है, आपको पता है। बहुत बार अपना रंग रूप बदलकर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबल माहिर है। अभी भुजबल साहब क्यों गए, कैसे गए, उससे महाराष्ट्र की राजनीति में कैसे हंगामा हो गया, ये सबको पता है। लेकिन शरद पवार ये सबसे बड़े सम्राट है, नट सम्राट है, और उनको प्रतिष्ठा है देश के और महाराष्ट्र की राजनीति में। तो अभी सब देखते रहे, आगे आगे देखो होता है क्या। ये जो है वो महाराष्ट्र में फिरता रंगमंच होता है, मोबाइल स्टेज घूमता रहता है। वैसे ये छगन भुजबल जैसे जो लोग है, नेता है, वो फिरता रंगमंच के कलाकार है। आता ते सर्व अधिकार त्यांना दिलेले आहे। कोणाला नटसम्राट म्हणायचं, कोणाला सामान्य कलाकार म्हणायचं, हा त्यांचा अधिकार आहे। आपापल्या नजरेतून चक्रधर स्वामीच्या कथेसारखं हत्तीचं वर्णन त्या दृष्टांतानुसार प्रत्येकजण करतो। कालपर्यंत त्यांना शरद पवार साहेब हे सामनाचे जरा जुने अग्रलेख त्यांनी लिहिले ते काढून पाहावे। तर कसं आहे, ती नजर आहे ती बदलत आहे, बदलणारी नजर असल्याने त्यांना आज ते मोठे नटसम्राट वाटायला लागले आणि मागच्या वेळी त्यांना ते दुसरेच वाटायचे, जो शब्द मी वापरू शकत नाही, कारण राजकारणामध्ये काही नीतिमत्ता ठेवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न केला। शरद पवार साहेबांसोबत बाबतीमध्ये त्यांनी काय काय शब्द उच्चारले, ते त्यांना जर नटसम्राट म्हणत असतील तर मग राजकारणामधला कटसम्राट कोण? नाही, मी त्यांना तेच सांगतो आहे की हे शब्दच्छल करण्याच्या ऐवजी त्यांचे सामनेचे जुने अंक काढले तर कटसम्राट कोण आहे याचं उत्तर त्यांनी अगोदरच दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।